मित्रांनो, जय शिवराय. आणि पुन्हा एकदा घाटांच्या मुलाखती घेण्यासाठी आपण दाखल झालेलो आहे पुणे जिल्ह्यामध्ये. सध्या आपण आहे चाकणमध्ये आहे आणि चाकणमध्ये एक प्रसिद्ध गाडा मालक विकास शेठ नाईकवाडी यांच्या गोठ्यावरती आहे. आणि गोठा बघितला अगोदर पण आपल्या चॅनलवरती एक 4 ते 5 मुलाखती घाटावरच्या बैलांच्या पडल्या, पण एक प्रशस्त गोठे या भागामध्ये बघायला मिळत आहे. आणि गोठा तर तुम्हाला संपूर्ण दाखवतो, पण बऱ्याच प्रतिक्रिया त्यांच्या बघितल्या, व्हिडिओ बघितले, त्याच्याखाली कमेंट असतील. एक मित्रांचा गोतवाळा आणि मित्रांचं प्रेम विकास शेठला मिळतं आणि त्या प्रेमासाठी आज इतकं मोठं हे राष्ट्राने या ठिकाणी उभं करून ठेवलेलं आहे. आतमध्ये गोठ्यात त्यांचे बैल दाखवू आणि बैलांचा इतिहास, त्या इतिहासासह विकास शेठचा काय इतिहास आहे आणि काय हिस्ट्री नेमकं कशी कारकीर्द राहिली, हा संपूर्ण आढावा आजच्या व्हिडिओतून घेऊ. तेव्हा चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण एकदा गोठा दाखवतो आणि शेठची पण भेट घेऊ, मुलाखत घेऊ. तर मित्रांनो, परिसर जर बघितला तर एक मोठा परिसर गोठ्याचा या ठिकाणी उभा केलेला आणि नवीनच काम सध्या गोठ्याचं केलेलं आहे. तर बाजूला बघू शकता मंदिर आहे आणि पत्राचा गोठा, एकदम प्रशस्त गोठा या ठिकाणी उभा केलेला आहे. बघूया आतमध्ये भरपूर मंडळी या ठिकाणी जमलेली आहे. जसं सांगितलं, मित्रांचा गोतवाळा विकास शेठच्या आजूबाजूला आहे, त्या पद्धतीने आपल्यासोबत काही नियोजन करते आणि भाऊंची टीम आहे. भैया नमस्कार. नमस्कार. एकदा परिचय द्या ना तुमचा. माझं नाव धनंजय जालिंदर लेनगर, राहणार वाकी, तालुका खेड, जिल्हा पुणे. मी पहिलवान विकास शेठ नाईकवाडी बैलगाडा संघटनेचा एक कार्यकर्ता आहे. बरं, इथं काय नियोजन नेमकं तुमचं, तुम्ही काय करता? आम्ही असं नियोजन सर्व भाऊच्या खांद्याला खांदा लावून व्यवस्थित आपल्या पद्धतीने जे काम असेल बैलांचं घाटात नेतानी किंवा ओठ्यावर, ते काम योग्य पद्धतीने आपण करायचं. हा गोठा जो आहे नवीन आहे इथं? हो, नवीन. याच्या अगोदर कुठं होता? याच्या अगोदर भाऊंच्या घरापाशी गोठा होता. बरं. आता इथं 4-5 महिने झाले इथं आपण गोठा आणलेला आहे. आता किती बैल आहेत साधारण दावणीला? टोटल आपल्याकडे 10 बैल आहेत, 2 घोड्या आहेत, 1 गाई आणि 2 कालवडी आहेत. दाखवा एकदा सगळी दावण दाखवा, बैल दाखवा, बैलांची नावं सांगा आणि थोडक्यात एक कारकीर्द पण सांगा त्यांची. त्यानंतर आपण भाऊंची मुलाखत घेऊ. हा गजा आहे. बरं. आत्ता 8 दिवस झाले आपण भरत शेठ ठोंबरे त्यांच्या म्हैसूरच्या गाडी आली होती. बरं. त्यातनं घेतलेला आहे. अजून हा काही झुपलेला नाही. त्याचं नियोजन होऊन 4-5 दिवसांनी झोपायचं. बरं. हा एकदम रागीट दिवस मारतो का? हो, म्हणजे जरा गरम बैल आहे. बरं. सर सर रे, खिलार जातीचे नाही? खिलार जातीचे? हो, खिल्लार. सर सोड सोड तू सोड. सर हा सरपंच आहे. सरपंच? हा 2015 साली गाडी शर्यतीला बंदी होती. बरं. त्यावेळेस आमच्या भाऊंनी 11,71,000 रुपयाला बैल खरेदी केला होता. 2015 साली गाडी बंदी 10 होती. वर्षापूर्वी. हा 10 वर्ष झाली बैल घेऊन. हा बैल खूप पळाला. त्याच बैलामुळे गाडा चालू झाला आणि त्याच्याच आशीर्वादाने आज सुद्धा गाडा 1 नंबरमध्ये पळतोय आपला. आज किती वर्षाचा आहे तो? आज बैल जवळपास 14 ते 15 वर्षाचा बैल आहे. अच्छा. अजून पण पळतोय. उद्या झोपायचा आहे त्याला. अजूनही पळतोय? अजून पण पळतो. कांड्या वाजतो. दात किती झाला? नाही, जुळला आहे बैला. जुळला आहे का? जुळला आहे. बरोबर. चला पुढे दाखवता. हे पण आताची खरेदी आहे का? हो, हा बजरंग आहे. याला आपण रामदास शेटपडवळ त्यांच्या गाडीतनं खरेदी केला होता. बरं. याला पहिल्यांदाच भोसरीचे गाठ आत्ता भरला होता, तिथं झुपला होता. बारीक बारीक आपली वासरं होती, आदत 5-5, 6-6 महिन्याची. हा पण 6-1 महिन्याचाच आहे. यांची पहिल्याच बारी झाली होती. आत्ता पुणे जिल्ह्यात आकर्षक बारी म्हणून फेमस आहे. हा गोरा कांड्यावरती पडतो डावीला. बरं. किती वय आहे त्याचं आता? आत्ता एक 6-7 महिन्याचा वासरू आहे. त्याची पहिल्यांदा भोसरीच्या घाटात 12-73 बारी झाली, 13चा घाट होता. आणि दुसऱ्यांदा गावडेवाडीला त्या दिवशी 12-04 झाली. म्हणजे आकर्षक बारी म्हणून पुणे जिल्ह्याला परिचित आहे. त्यात पळतो, त्या बारीत पळतो आगोरा. याचा काय परिचय? याचं नाव मुरगन आहे. मुरगन? हा. बरं. साऊथचं नाव ठेवलं तुम्ही? हां, साऊथचंच नाव आहे. त्याचं तो आपण आपले मित्र आहेत भाऊंचे, त्यांच्याकडनं घेतला होता 70,000 रुपयाला. आत्ता कांड्यावरती डाव्या साईडला, उजव्या साईडला कुठं पण हिरा पुढं पळतो. त्या दिवशीच आत्ता 3 नंबर फायनल झाली त्याची.
3 नंबर फायनल. 3 नंबर फायनल. आणि चरवलीला 1 नंबर फायनल झाली ती. चरवलीला 2 व्हीलर भेटली होती. इथं पण 3 नंबर फायनल झाली साकोऱ्याला आता. सरपंचाचे किती गुलाल आहे? सरपंचाचे आम्ही मोजले नाही एवढे गुलाले साहेब. बरं. खूप. आणि जो मान असतो तुमच्याकडे हिंद केसरीचा, हां, तर हिंद केसरी किती वेळ झालेला? खूप वेळा. आता आम्ही सांगण्यापेक्षा पुणे जिल्ह्यात कोणाला विचारलं तरी बैल आता आपल्या बैला एवढी शिस्त मी तर म्हणतो नाही जवळपास बैलगाडा क्षेत्रात कोणत्या बैलाला. खूप त्याच्यात बैल. सगळ्यात ह्या भागामध्ये सगळ्यात मोठा मान कोणता बैलासाठी? हिंद केसरी तर आमच्या इकडे तिकडचे कसे मैदान असं हिंद केसरी, तसं छकडी साईडला तसे आमच्याकडे घाटाचा मैदान. राजा, महाराजा. हा, घाटाचा राजा, महाराजा. आता हे नंतर पण बैलाची भरपूर जवानी आहे ना बंदीतच गेली. पण चालू झाल्यानंतर पण बैल भरपूर ठिकाणी घाटाचा राजा 1 नंबर फायनल झालेली. कुठले बक्षीस जिंकले त्याने आतापर्यंत? आतापर्यंत बैलाला 2 व्हीलर भरपूर भेटल्यात. बैलाला 40 एक 2 व्हीलर भेटल्या असतील. 40 एक 2 हा, व्हीलर. रोख रक्कम इनाम भरपूर आहेत. बरं, चला पुढे चला. आपण विशेष बघतो त्या भागामध्ये गाडा मालकाकडे खिल्लार बैल जास्त आहे. हां. कारण काय? आमच्याकडे जुन्या लोकांना समज की खिल्लार बैल टिकून पळतो बरं. चापल्यानंतर, म्हणून जास्त करून खिल्लार बैल असतात आमच्याकडे. आणि आता भरपूर शक्यतो 60-70% म्हैसुऱ्या बैलावरच गाडा चालू आहे आमच्या इकडे सुद्धा. याचं काय नाव? याचं नाव हिरा आहे. हिरा. हा मी आता 4थं वर्ष चालू आहे. बरं. निलेश काळे त्यांच्याकडनं घेतला होता. तर हा बैल आता कधी आमचा खरेदी केली? हां, कधी खरेदी झाली? आता 4थं वर्ष चालू आहे. बरं. एप्रिल महिन्यात झाली ती खरेदी त्याची. वय किती असेल? वय आत्ता बैल आत्ता जुळला बैल आत्ताशी. हां. मग बैल जास्त वय 8-9 वर्षाचा बैल आहे. मग ही गाडी सोबत पळते का? नाही नाही नाही, बंदीत झुपली होती पण त्यानंतर नाही परत कधी एकत्र झुपली. आणि आता बैल भरपूर चांगल्या ठिकाणी बैल 1 नंबर फायनल, घाटाचा राजा, भरपूर बक्षीस आहे बैलाची. एक थोडा उग्र आहे, एक शांत आहे. हा बैल आता घाटात इथं दिसताना गोट्यावरती खूप शांत आहे. हां. घाटात गेल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवला तुमचा विश्वास बसणार नाही की बैल गोट्यात एवढा शांत आहे. बरं. बैल घाटात गेल्यानंतर 5-5, 6-6 माणसांना सुद्धा आवरत नाही, बरं. एवढा गरम बैल आहे. तर पुणे सर- जिल्ह्याला काही सांगायची गरज नाही, पुणे जिल्ह्याला परिचित आहे हिरा बैल. सरपंचाची काय खासियत? सरपंच शिस्तीचा वादशाह आहे. बरं. आणि त्याचा हा बैल याला मुळातच गाड्याळ अजून पण आता उतरत्या वयात आहे. पण अजून पण 3ऱ्या राऊंडला बैल तसा असला ना, अजून पण 3ऱ्या राऊंडला सेमी फायनलला झालेली बारी त्यापेक्षा फायनलला बैल अजून 3-4 पॉईंट आणि आतून बारी करतो. 3ऱ्या राऊंडला जास्त पळतो बैल, मुरब्बी बैल असल्यामुळं तेवढं आपण झुपू तेवढा बैलाला फरक पडतो कळतं. बरं. याची भरपूर बक्षीस आहेत. स्कॉर्पिओ आहे, 4-5 ट्रॅक्टर आहेत. 4 वर्षाच्या काळात हो, मोठा 4 इतिहास वर्षाला बनला. स्कॉर्पिओ, 4 एक ट्रॅक्टर भेटलेत. परत 5-50 2 व्हीलर असतील त्याच्या, रोकी नाम भरपूर आहेत 4 वर्षात. तिथं स्कॉर्पिओ होती ना सर. बरं. या पुढे सर रामा. हा रामा आहे. बरं. आपण आता एक 1.5 पाऊण 2 वर्ष झालेत. आपण संपत शेट कडुसकर त्यांच्या गाडीतून घेतला होता. मैसूरी ना? म्हैसूर. जुकाटात उजवीला पळतो, डावीला पण झुपलेला आहे पण आता उजवीलाच पळतोय. चरवलीला त्या दिवशी 1 नंबर फायनल झाली. त्या दिवशी साकोऱ्याला 3 नंबर फायनल झाली. भरपूर ठिकाणी पहिल्याच बारी झालेली. चांगला पळतो बैल. त्याला काय लंपी होऊन गेलं? हा, लंपी त्याचं काय आधी पहिल्यांदा आपण घेतला, कांड्या झुपत होतो. कांड्या झुपल्यानंतर आपण जुकाटात घेतल्यावर त्याला परत आधी लंपी झाला, बरं. बरा झाला. आणि त्यानंतर मग परत झुपायला लागलो जुकाटात डाव्या कांदी. 4-5 ठिकाणी बारी झाल्यानंतर परत लंपी झाला डबल. त्याला लंपी बारा होत नाही तर त्याच्या शिंगात जरा चरट अडकल्यामुळे त्यांनी शिंगा हलवलं. मग त्या जवळपास त्याचे 7-8 महिने जवळपास ते नाही का आजारातच गेलेत. आणि आता चांगला पळायला लागलाय बैल. त्या दिवशी चरवलेलं 1 नंबर फायनल झाली. आपले मामा आहेत बाजीराव बोत्रे मामा, शिवाजी मामा बोत्रे, त्यांच्या बैलाबरोबर पळतो आपला बैल. लंपीचं प्रमाण कसं आहे इकडे सध्या तर आपल्या गोट्यावर नाही एवढं, पण आजूबाजूला होतं. पण आता तसं ऊन पडत जाईल तसं कमी होत चाललंय लंपीचं प्रमाण. मध्ये चांगलं होतं 1-1.5 महिन्यापूर्वी भरपूर चांगली बैल. त्याच्याने मैदानावरती हो, परिणाम काही कमी प्रमाणात दिसायची. लंपी व्हायचा ना बैला, त्यामुळे थोडं कमी प्रमाण. हा बाळ्या आहे. बरं. हा रामदास शेटपटवळ त्यांच्या गाडीतनं घेतला होता आपण. त्याला वर्ष झाले जवळपास. आता पहिला कांड्यावर पडत होता, हिरा पुढंच कांड्यावर असायचा. त्यानंतर आपण त्याला आता जुकाटात घेतला आहे. जुकाटात पण त्या दिवशी त्याची 4 नंबर फायनल झालेली आहे वडगाव काशीमला. त्यानंतर अजून तर नाही झुपलेला पण चांगला पडतो. आता उर्सेच्या घाटात 6 तारखेला आहे त्याचं नियोजन. 6 तारखेला. हां, लोणीला 1 नंबर फायनल झाली त्या वडगाव काशीमला 4 नंबर झाली. लागोपाठ जवळपास 10-11 गड झाली, बारी नाही पडली वाऱ्यावर बरं. जुकाटात घेतल्यानंतर. सगळेच इतिहास करणारे हो, सगळे सरपंचच्या कृपेने सगळे चांगलं चालू आहे व्यवस्थित.
आता याच्यात सगळ्यात मॉनिटर कोण आहे? सरपंच. सरपंच आता 10 वर्षाचा आहे ना, त्यानंतर हिरा, मग त्यानंतर ही बाकीची बैल. या पुढे याचं नाव रंगा आहे. रंगा. रंगा या. हे संपत शेट कडुसकर त्यांच्या गाडीतून घेतला होता. आता 15 दिवस झाले, आता 3च दिवस झाले त्याला झुपलं. सरपंच सोबतच झुपला होता. खरेदी विक्री चालू असते का नेहमी? हा घेतोच आपण, लागते आपला आवड आहे त्यामुळं एखादा कमी झाला का आपण घेतोच एखादा. मग त्यानंतर हा त्या दिवशी झुपला सरपंच बरोबर मोकळ्यात रिहर्सलला, खूप पळाला आहे. त्यामुळं हाय पळण तो भविष्य. अजून खराब आहे जरा, तब्येत कमी आहे त्याची. तब्येत तयारचा हा तब्येत सुधारला तर खायला लागल्या. आत्ताची जागा धरली, म्हैसूरवरच झाली ती गाडी आली ती ना. बरोबर. हे पळल चांगला पळालाय. या मापाच्या बैला पण उतरतात म्हैसूरचे? हो उतरतात ना. आता घेतला तर डायरेक्ट 2 दाते. बारीक पण असतात तशी पण येतात, पण आणि मोठमोठी पण माप असतात. बरं. विष्णू उठ. हा विष्णू आहे. विष्णू हा आपले मित्र जे आकाश शेट मांडेकर, आपलं सगळं नियोजन बैलांचं तेच करतात. ते खिलार वासरांचे व्यापारी पण आहेत, त्यांचा व्यापार धंदा आहे. त्यांनी आणला होता हा, त्यांच्याकडनं आपण घेतला होता. तर आज आणल्यावर पहिल्याच घाटात एकदा रेसल दिली, त्यानंतर डायरेक्ट पहिल्याच घाटात 20 फुटावून इथं बिरदवडीचा घाट भरला, तिथं 20 फुटावून झुपला होता. रामान मान्या पुढं पहिल्याच घाटात 20 फुटावून कांड्यावर पळाला होता. आज जवळपास 14-15 घाट झालेत त्याचे. 1 नंबरमध्येच पळतो. त्या दिवशी पण इथं फायनलला होता, बारी झाली ती पहिल्यात व साकोराला फायनलला पण होता. चांगला पळतो कांड्यावर. हो मित्रांनो बघू शकताय, मोठी दावण आहे आणि आतापर्यंत 9-10 बैल बघितले आपण आणि सगळे विजेते, सगळे गुलालातले. विशेष याचं काय नाव? याचं नाव मन्या आहे. मन्या. हा भरत शेठ ठोंबरे त्यांच्या गाडीतून घेतला होता. याला 1 वर्ष झालं. तो पहिला हा आणि तो बाळ्या पहिला कांड्यावर हिरा पुढं पळत होते. त्यानंतर आपण त्याला जुकाटात घेतल्यानंतर याची बी 8-9 गाठ झालीत लागोपाठ. बारी चांगली झाली. तर तिची साकोऱ्याला थोडा झुपणीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे बारी पडलेली आहे, पण याचं हिवऱ्याला आत्ता नियोजन आहे. पण चांगला हा पण गोरा चांगला पळतो. याची पण लोणेली 1 नंबर फायनल झालेली आहे. 2-3 ठिकाणी फळीपोडला ठरलेला आहे. 20 फुटाहून चांगला पळत होता. चांगला गोरा पळतोय हा पण. आता हा गोठा कधी उभा केला इथं? आत्ता 2-1 महिने गोठ्याचं काम चालू होतं. आता 4-5 महिने झाले आपण इथं बैल आणलेत. गोठ्याचं नियोजन दाखवू आपण. खाली काय मॅटिंग वापरता का? हा मॅट तर कोबा आहे ना खाली, त्यामुळे इथं मॅट टाकलेली आहे. मग यांना बाहेर तुम्ही बाहेर सकाळी 7ला बाहेर आणतो. सकाळी लवकर उठून आपले गोठ्यावर कामाला आहेत. सकाळी उठून ते आंबवण करतात. खाऊन पिऊन झाल्यानंतर आपण 7ला बाहेर बांधतो. 7ला बाहेर बांधल्यावर 10 वाजता आत घ्यायची, पाणी बिणी पाजून दुपारी खायला टाकून परत संध्याकाळी 4-5 वाजता बाहेर बांधायची. 7ला आत घेतल्यानंतर खाऊन पिऊन मग संध्याकाळी 2 टाईम बाहेर असतात आणि संध्याकाळी गोठ्यात असतात. व्यवस्था बघितली, फॅन वगैरे, मच्छर डास म्हणजे माशी कुठेतरी बैलांना रोगराईपासून वाचवतात म्हणजे नसला तर, या सगळ्या सुविधा करून ठेवलेल्या आहेत. हो म्हणजे कसं मच्छर त्रास देतात ना, औषध आणि मच्छर होतात माश्या, मग ते डायरेक्ट मशीन कॅप्चर करते, त्यामुळे टेन्शन नाही. रोज संध्याकाळी दूरबीर करतो, संध्याकाळचा दूरबीर असतो, काही टेन्शन नाही, काय नाही, नाही का. आपल्या गोट्यावरती अजून रोगराई किंवा कोणता नाही का लंपिनी कोणती आणि अजून तरी काही झालेली नाही आपल्याकडं. दिवसभराचं कसं नियोजन असतं बैलांचं? दिवसभरात सकाळी 6ला आंबवण खायला असतं. 6ला आंबवण ठेवल्यानंतर त्यांना वासरांना कुठीच असती, दोन्ही मोठ्यांच्या बैलांना आपण कडबा टाकतो आणि मग आंबवण ठेवतो आपण. आंबवण ठेवल्यानंतर बाहेर बांधायचं. बाहेर ते जागा आहे तुम्हाला दाखवतो, तिथं बांधायचं. मग 7 वाजता 10 वाजता आत घेतली, थोडं ऊन लागायला लागल्यानंतर आत घ्यायचं, पाणी बिणी पाजायचं. पाणी पाजल्यानंतर मग दुपारी गाजरं आणि बीट आणि कणसं असतात दुपारची टाकायची. ते खाल्ल्यानंतर मग संध्याकाळी 4 वाजता परत बाहेर बांधायची. बाहेर बांधल्यानंतर 7 वाजता आत घेतल्यानंतर आंबवण, खाणं पिणं, पाणी पाजून संध्याकाळी बसतात बैल आरामशी. चला एकदा बाहेरचा परिसर दाखवा. आज संपूर्ण गोठाच दाखवू आपण मित्रांनो, कारण काय एका प्रसिद्ध गाडा मालकाच्या गोठ्यावरती आपण आणि सरपंच आपण बघितला तर सरपंच असेल, हिरा असेल, या दोन्ही बैलांनी जो इतिहास करून ठेवलेला आहे. हिराचे काय काय बक्षीस म्हटले? हिराचं स्कॉर्पिओ आहे. स्कॉर्पिओ भेटली, 4-5 ट्रॅक्टर आहेत, 50 टू व्हीलर भेटल्यात, रोख रक्कम भरपूर आहेत. इथं जागा गाई आहे आपल्याकडं. अच्छा. खिलार गाई आहे. आत्ता काय इथं रानाला चरायला असती, तिला जुळ्या कालवडी झाल्यात. गाई आणि जुळ्या कालवडी इथं असतात. इथं गोड्या आहेत बघा. घोडी, ही घोडी आहे. पुढं दिशा दाखवायला लागते, दिशा घोडी बैल बिल पकडायला. हिचं नाव धनू आहे. आपण 2-3 वर्ष झाली हिला गुजरातवरनं घेतली होती. प्युअर मारवाड आहे.
बसून कितीची चांगली खरेदी होती बरं घोडीची? 1,65,000 जाग्यावरती. बरं. आणि तिला जवळपास भाडं 40-50,000 रुपये गेले. वय झालं का तिचं? नाही आत्ताशी 4 दाते. चार वय नाही, कवळी गुडीले. अच्छा. घेतल्यानंतर आपण सवारी टाकली तिच्या, मग पळायला लागली. लात नाही मारत, गुणाला लय भारी सगळ्या बाबतीत चांगली. ती आल्यापासून आपल्याला गाड्यात अपयश नाही. याच्यात कुठली कुठली जात राहते घोडी? गावरान असती, मारवाड कुठल्या असती. जाती? ही मारवाडी, मारवाडी. काठवाडी असती. अच्छा, काठवाडी. राजस्थान तसं. हा, हिचं नाव दोनवे. ही पुढं पळती बैलांच्या. चल राणी. हिचं नाव राणी. तर ही आपले भाऊंचे भाऊ आहेत, दत्ताभाऊ नाईकवाडी. त्यांनी पिंपरखेडवरनं 61,000 रुपयाला घेतली. सरपंच घेतल्यानंतर ही उडी घेतली आपण. बरं. ती उडी घेतल्यानंतर आपल्याला अपयश नाही. गुणात ही पण भारी आहे. बेरडमध्ये उडी खाली 61,000 रुपयाची होती, पण तिचा पायगुण एवढा चांगला की ती. सरपंच घेतल्यानंतर हा, सरपंचला घेतल्यानंतर मी जवळ हिला बी 8-9 वर्ष झाले त्या गुढीला. सरपंच घेतल्यानंतर वर्षांनी घेतल्याचं नाही हो. वर्षांनी घेतली. गुणात बिनात सगळे भारी. आणि आता काय झालं, त्या आपण 2-2 गोड्या असल्यामुळं तिला आपण ती दणून येतो घाटात. हिरा असला आणि हिराला जरा इथं शांत आहे, घाटात जोडायला लागतील त्याला. मग त्यामुळे जुळून बिळून लय मस्त उभी राहते. पहिली हीच पळायची बैलां पुढं, पण आता हिराला जुळून उभी असते. यांना पण फॅन वगैरे सगळे? हो, सगळं फॅन बिन सेपरेट आहे. खायला प्यायला 2 टाइम यांना पण आंबवणे. यांना काय खायला असतं घोडी? यांना कुट्टी खातात गोडी आणि आंबवण 2 टाइम. सकाळचा कोरमा असतो आणि संध्याकाळी चणे असतात आपले हरभराचे. ओके. 2 टाइम त्यांना पण आंबवण. बरोबर. लातबीत ही पण नाही मारत. गुणात लय भारी. लोकांच्या गोड्या शेजारी राहत नाही. आमच्या एकमेकाला सोडल्या ना, ही सोडली का ती राहत नाही, ती सोडली का ही राहत नाही. शेजारीच असतात. एकमेकात जीव आहे. हा, जी एकमेकात जीव आहे. सर इथं काय व्यवस्था ही? इथं आपली दिवसभर बाहेर राहता? हा, अच्छा. इथं दिवसभर आपलं मातीवरती बांधायला. सकाळचं आपण 2-3 तास, संध्याकाळी 2-3 तास इथं मातीवरती. म्हणजे जेणेकरून माती असल्यावर नाक्या बिक्या वाढत नाही, जास्त प्रॉब्लेम येत नाही. बैलांना घाटात पळताना मातीची सवय असल्यामुळे काही त्रास नाही. 2 टाइम इथं बाहेर असतात. कशाचं आहे हां, मंदिर? मंदिर खंडोबाचं आहे. बरोबर. आमच्या असे गाडा असतो आमच्याकडे. हे पुढचे बैल पळतात, त्यांना शिवलाटी घालायला लागते. त्यांना कांड म्हणतो आपण. ओके. त्यांना शिवलाटी घालायला लागते. हा 3 वेगवेगळ्या वासरांचा, मोठ्या बैलाचा आहे, रामाचा आहे. याला कांडा म्हणता ना? याला शिवलाटीत पळतात ना ते पुढं, ओके. त्याला कांड. आणि पाठीमागं पळतात, हा गाडा असतो त्यांना. बरं, आता याच्या व्यतिरिक्त बाकी तुमचं ज्या वेळेस घाटावर जायचं आहे त्यावेळेस कसं नियोजन असतं? नियोजन आता आम्ही संध्याकाळचं काय होतो, उद्या आपलं टोकन आहे समजा. आमच्याकडे 3-3, 4-4 दिवस यात्रा भरतात. मग आपल्याला आधीच टोकन लिस्ट येत असते, बा तुमचं ह्या दिवशी टोकन येतंय. मग आपल्याकडे 2-3 बाऱ्या पळतात पहिल्यात. मग आपण 3 टोकन टाकलं, 3 टोकन आपलं दर घाटात 3 टोकन असतात. मग आपण ते कोणत्या दिवशी टोकन आहे, मग त्या दिवशी उद्या टोकन असलं आपलं. समजा संध्याकाळी भाऊ, आमचा ग्रुप आहे सगळ्या संघटनेचा, भाऊ संध्याकाळी मेसेज करतात की भाऊ या टायमाला आपल्याला ही बैल भरायचीत. मग न सांगता सकाळी पोरं येणार सगळी. तो कोण आपण आमच्या इथं तर प्रथा आहे, लिंबू गाड्यात बांधतात आपलं नाही का दृष्टीसाठी. लिंबू बांधणार, तळी बिळी असते. इथं खंडोबाचं मंदिर आहे, तळी भरायचं सकाळ आदल्या दिवशी आपण बैल धुतो. आल्यानंतर तळी भरायची, सकाळी भांडार लावायचा बैलांना. मग टेम्पोत भरून असं तर सगळी पोरं असतात आपली 20-25 सगळी पोरं आम्ही घाटात जात. तिथं गेल्यानंतर आपली बांधणं बिणणं, टोकनला गाडा लाईनीला लावणं, टोकन आला का आपली बैल पळवायची, त्या हिशोबाने असं नियोजन. बरोबर. आता आपण आजूबाजूला मित्र बघतोय, ही मित्रमंडळी हे आमच्या सगळे संघटनेतले कार्यकर्ते आहेत. प्रत्येकाचं काम ठराविक. कोण घाटात गेल्यानंतर, आता आमचे तात्या आहेत. तात्या परफेक्ट जुपणीचा बादशाह पुणे जिल्ह्यात लोकांना माहिती आहेत. ते जुपणीचंच काम करतात. गणेश तात्या बागडे, ते कुरुळी गावचे आहेत. गणेश तात्या बागडे प्रसिद्ध गाडा मला त्यांचा पण वैयक्तिक स्वतःचा त्यांच्या नावाने गाडा पळतो. पण भाऊंच्या प्रेमा खातर ते आपल्या संघटनेतला एक घटक आहेत. ते कंटिन्यू आपल्या बैलांची चुपणी घ्यायला ते असतात. आता ही बाकीची पोरं आहेत सगळे दिसतात. सौरभ आहे, कृष्णा आहे, हा बाळा, हा स्वप्नील, अभि, सुशांत शेठ, हे आपल्या गाड्याचे सगळे नियोजन करतात. आत्ता बैलांचे जुळवा सगळे आकाश शेठ करतात. आमचे भाऊसाहेब माहिती, तिथं कमी तिथं भाऊसाहेब आहेत. बैल गाडी चालवणाऱ्यापासून बैल धरण्यापर्यंत, बैलाची शिंग धरू, कोणतंही काम भाऊ, एकदम पार घोडीवर बसण्यापासून सर्व काम भाऊ करतात. आमचे सगळे मित्र आहेत. आम्ही सगळे संगमताने सगळं व्यवस्थित एका यांनी काम सगळे पोरं नियोजनबद्ध भाऊंच्या नियोजनाखाली टीमवर्क करतो व्यवस्थित. ओके, चालतं. धन्यवाद, आभार तुमचे. शेठजींना भेटू, शेठजींची मुलाखत घेऊ. शेठजी नमस्कार. नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम, जय शिवराय. शेठजी, दावण बघितली, गोठा बघितला आणि सुंदर नियोजन आहे, सुंदर गोठा आहे. आता बऱ्याच मुलाखती घेतो.
3 फेऱ्याचे मैदान तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून बघत असाल, मैदानातही आले असाल भरपूर वेळेस. तर त्या गोठ्यांमध्ये या गोठ्यांमध्ये भरपूर फरक आहे. इकडं तुमच्याकडं ह्या भागामध्ये बक्षिसाची रक्कम जास्त राहते. तर दावण बघितली, दावण परिपूर्ण आहे, म्हणजे भरपूर आहे, बैलं भरपूर आहे आणि चांगल्या प्रकारचे घडलेले बैल आहे. सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. पण या बैलांना घडवण्यामागचा जो व्यक्ती ती महत्त्वाची, ती तुम्ही. एकदा संपूर्ण महाराष्ट्राला तुमचा परिचय द्या. नमस्कार, मी विकास नाईकवाडी, चाकण. शेठजी, काय नेमकं बैलगाडा क्षेत्रात कसं वडिलोपार्जित आहे की वडिलोपार्जित आहे. अच्छा. आता ह्या सरपंचाचा इतिहास बघितला, 10 वर्षापासून तुमच्याकडे सरपंच आहे. त्याच्या अगोदर कुठले बैल होऊन गेले? त्याच्यावर जर आपल्या किरकोळ कारकोळ वडिलांच्या काळात एक आवताची बैल होती. ती बैल शेतीवाडे करून आपले जवळचे जे घाटे तिथं जायचं घेऊन. त्यानंतर आवड निर्माण झाली. वडिलांचं जाणं झाल्यानंतर मग थोडं 5-10 वर्ष थांबलो. नंतर मग आवड निर्माण परत झाल्यानंतर मग परत सरपंच डायरेक्ट खरेदी केला बंदीमध्ये. मोठी खरेदी सरपंचाचीच केली आणि तिथून पुढे जे चालू होतं आत्तापर्यंत चालूच आहे. कितीचे खरेदी त्यावेळेस? आपण ती 10 वर्षापूर्वी 11.5 लाख रुपयाला बैल घेतला होता बंदीच्या काळामध्ये, 2015 साली. आता तीच रक्कम जर 10 वर्षापूर्वी म्हटल्याच्या नंतर आज कोट्यावधीची रक्कम झाली ती. आणि सरपंचाने ते चीज पण करून दिलं तुम्हाला. हा, सरपंचाने जसं बैल आपण घेतला सरपंच, तर त्याने आपल्याला मागं बघूनच नाही दिलं. काय एक नंबर. आज आपण 10 वर्ष लगातार झाले. 10 वर्षात आपली बारी एक गाठ पडली तर 10 गाठ पडत नाही. समजा हारजीत आहेच म्हणायला, पण बैलाने आपल्याला कायम नम्रातच ठेवलं. घाट थोडासा समजून सांगा ना. काय होतंय, ह्या माझ्या चॅनलवरती मुलाखती घाटावरच्या कमी आणि इकडच्या बैलांना पण कुठेतरी उजेडात आणायचं काम मला करायचं आहे. त्याच्यामुळं मुलाखत आहे ना संपूर्ण महाराष्ट्र बघणार आहे. बऱ्याच लोकांना घाटामध्ये कसा खेळ भरवला जातो, कशा पद्धतीने खेळला जातो, ह्या गोष्टी माहिती नाही. थोडक्यात घाटाविषयी आता आमच्या इकडे परिस्थिती अशी, पुणे जिल्ह्यामध्ये एक 7-8 तालुके जर झाले तर आमच्याकडे 4 बैलाची शर्यत असते. पुढं 2 बैल, मागं 2 बैल, पुढं कांड्यावर 2 बैल आणि मागं धुरीला 2 बैल असतात. आणि आमच्याकडं ती 4 बैल संघच एकाच घाटात सोडली जातात. आणि बाकीच्या भागात तिकडं तुमच्याकडं काय होतंय, छकडी जे आहेत त्याच्यावर माणूस बसतो. समजा इकडं सातारा, सांगली असेल, इकडं नाशिक वगैरे, नाशिक संभाजीनगर असेल, तिकडं शिर्डी वगैरे, त्या भागात माणूस बसून बैल पळतात. आमच्याकडं बिगर माणसाची बैल पळतात. आणि आमच्याकडं बऱ्यापैकी आमच्या पुणे जिल्ह्यात हा बैल खानदानी बैल ओरिजिनलच लागतो पळणारा आणि गरम बैल लागतो. तोच बैल आमच्याकडे पळतो आणि तोच बैल आमच्याकडे टिकतो. आणि आमच्याकडे 4 बैल असल्यामुळं 2 पुढं 2 मागं, आमच्या काही माणूस बसत नाही आमच्या बैलाला. आणि आमच्या बैलाला ओरिजिनल हे 400-500 फूट स्पीडच लागतं बैलाला, तरच ती बारी आमच्या घड्याळामध्ये येते. आता मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर खिल्लार बैल जास्त आमच्याकडे खिल्लार बैल जास्त प्रमाणात आहे, समोर पळणारे. आणि जुकाटाला आता बऱ्यापैकी आमच्याकडे जरा म्हैसूरांचं थोडं प्रमाण वाढलं. म्हैसूरांचं प्रमाण वाढलं. कसं बघता बरं नेमकं फरक कसं बघता म्हैसूर आणि खिल्लारमध्ये? कसं होतं, आमच्याकडे बैल आहे ना, 1-2 दात झाला, 4 दात झाला की आमच्याकडे बैल बडावला जातो, चापला जातो. तो बैल आमच्याकडं टिकतो. आमच्या 4 बैलामध्ये आमच्याकडे काही मागं माणूस बसत नाही फटका मारायला. त्यामुळे आमच्याकडं बैल चापल्याच जातो. 2 दात किंवा 4 दात आमच्याकडे बैल चापतातच. आणि तुमच्या छकडी शर्यत काय मध्ये काय होतं, बैल हा अंडूस ठेवला जातो कारण त्याच्यावर माणूस बसतो, त्यामुळे तो राग त्यांना कंटिन्यू लागतो. आमच्याकडे 4 दात 2 दात बैल झाला की बैलाला राग चढतो. राग चढला की बैल मग आमच्या इथं मारणं, मग थोडे त्याचे चालचलन वेगळं होतं. आमच्याकडे ते चालचलन नाही चालत. ते चालचलन असं तर मग आमच्याकडे बैल कमी होतो, पळत नाही. मग आमच्याकडे बैल एकदा चापला ना, बडीव केला ना बैल, आमच्याकडे तो कंटिन्यू टिकतो. तुम्ही मैदान पण भरवलं होतं असं? हो, भरलं होतं. कुठल्या वर्षी? आत्ता आपण मागच्या वर्षी आमचे दैवत आहे हिंदुत्वादी आमदार आहे पैलवान श्री महिदादा किसनराव लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त मी मैदान भरवलं होतं. काय मैदान रचना काय होत्या? बक्षीस आपण 1 नंबरला थार ठेवली होती, 2 नंबरला ट्रॅक्टर होता, 3 नंबरला टेम्पो होता आणि खाली 10 बक्षीस 2 व्हीलर होते आणि गट 5ला 2 व्हीलर होते. आपण टोटल 75 2 व्हीलर दिल्या होत्या. ओपनचं मैदान होतं? ओपनचं मैदान होतं आपल्याकडं. कुठली गाडी झाली होती तिथं? आपल्याकडं सुंदर आणि हरण्याची गाडी झाली होती 1 नंबरला. द्वारलीचा आमचे मित्र आहे, द्वारलीचा हरण्या होता आणि इथं कात्रजचा सुंदर होता. मांगडे तात्याचा. इतकं मोठं आयोजन, इतकी मोठी बक्षीस रचना, नेमकं कारण म्हणजे बघा, मी ज्यावेळेस इथं आहे ना, माझ्या इथं सुद्धा आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस मी
2020ची शर्यत घेतली आमच्या 4 बैलांची, तर मी एका दिवसात 120च गाडी घेतली होती निमंत्रित. आणि त्यानंतर मी परत 3 दिवसाची यात्रा गेली होती, तिथं सुद्धा मी थार ठेवली होती 4 बैलांमध्ये. तर माझा नियम, माझी कोणतं पण कार्यक्रम करताना माझी एक आहे ना नियम असतो की त्या नियमानुसारच चालले पाहिजे. आणि मी आमच्या दादांचं आम्हाला कायम सांगणं आहे, माझ्या दादांचं, की कोणता पण कार्यक्रम घेताना हा जगावेगळा कार्यक्रम पाहिजे. त्याच्यातून आपल्या कार्यक्रमामुळे लोकांना शिस्त लागली पाहिजे. त्यानुसार मी ते दोन्ही कार्यक्रम घेतले. तर आता तुमच्या छकडी शर्यत मी भरपूर वेळा पाहिली, तर तिथं आहे ना तुमच्या निकालावरून वाद होतात, सुट्टीवरून वाद होतात. तुमच्याकडे सुट्टी पद्धत लई खतरनाक होती, म्हणजे तिथं कोणाला मिळच नव्हता. ज्याची गाडी पुढे येईन. मी बघितलं आज तुमची इथं ज्या वेळेस आपण ती निकाल शर्यतीला आपण ती खाली तुमच्या सुट्टीला आपण पट्टी टाकली, तर त्या ब्रेडला तुमच्याकडे कधी पट्टी पण नव्हती. तिथं तुमच्याकडे सोडण्यात काय अंधार व्हायचा तुमच्याकडे छकडीला फायनलला. मी इथं 6 वाजून 1 मिनिटांनी फायनल झाली होती माझ्याकडं, 600 गाड्या पळून. नियमाटी धरून तुम्ही ते मैदान पार मी त्या ब्रेडला असं आमच्या दादांचं सांगणं मला असं आहे की जो तुम्ही कार्यक्रम घेणार आहे याचा आपला आदर्श कोणतरी घेतला पाहिजे आणि समाजात तो आदर्श निर्माण झाला पाहिजे. त्यानुसार आम्ही ते मैदान घेतलं. त्या मैदानात एवढी शिस्त लागली की आज तुमच्या इकडे सुद्धा बघा, खाली निकाल रेषेला सुद्धा पट्टी असते, खाली सुट्टीला सुद्धा पट्टी, त्याच्या पुढे एखादा सुद्धा पाऊल नसतो. आज तुमच्या इकडे हजार गाड्या पळायला लागल्या एका दिवसात. पहिल्या पळत होत्या का तुमच्या इकडे? कधीच त्या छकडी शर्यतीमध्ये कधीच अंधाराच्या आतमध्ये फायनल झाली नाही. माझं मैदान घेतल्यापासून कायम तुमची फायनल ही अंधाराच्या आतच होती. आणि गरीब गाडा मालकांना, गरीब छकडा मालकांना त्याच्यामुळे संधी भेटली. आता माझ्या इथं सुद्धा आहे ना, मी 70 टू व्हीलर दिल्या गटाला. तर मला सांगा, त्या 70 गाडा मालकांना 70 टू व्हीलर दिल्या, त्याच्यात कमीत कमी 70% गरीब लोकांनी टू व्हीलर नेलं. बरोबर. गट पासला त्यांना न्याय भेटला ना. घाटावरची जी परिस्थिती, बक्षिसाची रक्कम ही अगोदरपासूनच वरचढ आहे का? हो, वरचढ. आमच्याकडं आता बघा, आता परत 2-3 आमचे घाट पुकारलेले आहेत. काही ठिकाणी थार आहे. आता आपली सुद्धा शर्यत आहे. आपल्याकडे आपण स्कॉर्पिओ ठेवलेली आहे घाटाला. हो, आपली पण आता 1 महिन्यामध्ये आपली शर्यत होईल. तर आपण सुद्धा स्कॉर्पिओ ठेवलेली आणि असंख्य बक्षीस आहे अजून आपल्याकडे सुद्धा. आता आमच्या इथं सुद्धा काही ठिकाणी ट्रॅक्टर आहे, काही ठिकाणी थार आहे. म्हणजे आमच्याकडे पण भरपूर बक्षीस, मोठाली बक्षीस. मॅनेजमेंट कसं जमतं त्यांचं? मॅनेजमेंट आमचे सर्व मित्र परिवार. अच्छा. मित्र परिवाराचा आता ते आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतो, मित्र परिवाराचा गोतोळा जास्त आहे तुमचा. हो, भरपूर आहे. पाहुण्यारावळे मित्र परिवार. काय कारण नेमकं हे? पॉलिटिकल किंवा नातेसंबंध, सामाजिक काम? नाही, मित्र परिवार भरपूर आहे आपला. त्याच्यात काय आपलं पॉलिटिकल वगैरे काही येत नाही. आम्ही फक्त आमच्या दादांच्या याच्याच भरवतो, वाढदिवसानिमित्त सामाजिक म्हणून. बाकी दुसरं काही पॉलिटिकल नाही याच्यात काय. कसं बघता बरं घाटावरचा खेळ आणि 3 फेऱ्याचा खेळ? दोन्ही पण घाटावरचं पण आणि 3 फेऱ्याचं पण, दोन्ही पण चांगले आहेत, काय अडचण नाहीये. आता बऱ्यापैकी आपल्याकडं भरपूर सुधारणा होत चाललेल्या आहेत. त्यामुळे काही अडचण नाही आता काही. प्रत्येक ठिकाणी आता तुमच्या जर तिकडं बघितलं मैदानावर, तर तिथं 3च दिवसातून 3च वेळा बैल पळून दिला जातो. म्हणजे सुधारणा होत गेल्या ना. काय अडचण? आमच्याकडं पण सुद्धा 1च राऊंड 2च राऊंड बैल पळतो. आमच्याकडे बऱ्यापैकी डबल बैल झोपला तर आमच्याकडे बात करतात. त्यामुळे कोणी शक्यतो बैल झोपतच नाही आता. दिवसातून एकदा आणि फायनल असेल तर दोनदाच बैल पळतो. तुमच्या आठवणीतला एखादा घाट? आठवणीतले बऱ्यापैकी लई घाट आहेत. एखादा असा घाट सांगा की त्या सरपंचाने त्या ठिकाणी काहीतरी वेगळा कारण. आता जर बघायला जर गेलं तर आता लेटेस्ट मधला मागच्या वर्षीचा कुरुळीचा घाट आहे. ओके. तिथं सगळ्यात 1 नंबर यात्रा भरली होती. तिथं ट्रॅक्टर ठेवला होता त्यांनी फायनलला. तर तिथं आपला हिरा मागा होता आणि कांड्यावर सरपंच होता. आणि आपल्याला पहिलं कांड दुसऱ्या मित्र परिवाराचं होतं कांड, पण ते थोडा त्यांचा प्रॉब्लेम झाला म्हणून तर मग आम्हाला ऐन टायमाला सरपंचला कांड्यावर घ्यायला लागलं. तर मग तिथं सरपंच कांड्यावर घेतलं. 3 राऊंडला आपण 1 नंबरला राहिलो तिथं डायरेक्ट. म्हणजे तिथं त्या कुरुळी गावचं ग्रामदैवत आहे काळभैरवनाथ. ओके. त्या नाथाचा आपल्याला लय आशीर्वाद आहेत. आपण पहिल्या फेरीला आपली 75 का 76 झाली आणि सेमीफायनलला 84 का 85 बारी झाली. मग त्या 30 मध्ये आपण राहतोय का नाही, पण त्या नाथाची आपल्या एवढी कृपा. तर आपण सेमीफायनलला पण राहिलो, फायनलला गेलो, फायनलला पण 1 नंबर झालो. ट्रॅक्टरला राहिलो आपण. वेगळं घडलं हो, तिथे वेगळं घडलं. म्हणजे तो एक घाट आमच्या
आठवणीतला एक अस्मरणीय घाट आहे. आता ते दोन्ही बैल आपलीच होती. घड्याळीचं सिस्टम आलं ते घड्याळ हा, आपण ज्या वेळेस आहे ना शर्यत घेतली ना, आता मध्ये आपण थार ठेवली होती, 4 बैलांची शर्यत ठेवली. आमच्या इकडे पण अशी तुमच्यासारखी परिस्थिती झाली होती. गोरगरीब गाड्यावाल्यांची लय हाल व्हायचे, अंधार व्हायचा, 150 गाड्या सुद्धा पडत नव्हते दिवसात, अशी परिस्थिती होती. मग आपण आपल्या यात्रेला काय केलं, सेमी फायनलला नाही का आपण टायमिंग ठरवून दिला. सेमी फायनलला 4 मिनिटाचा आणि फायनलला 5 मिनिटाचा. त्याच्यामध्ये तुम्ही बैल झोपायची. जर त्याच्यात नाही झोपली तर तुमची इनाम पात्र बैल नाही, म्हणजे तुम्हाला इनामात आपण धरणारच नाही. माझ्या इथं कोणता गाडा बाधच झाला नाही. सगळी ज्या बैल मालकांना, गाडा मालकांना, माझे मित्र परिवाराचे, तर त्यांची बैल झोपायला त्यांना 10-10 मिनिटं लागायची. 5-5 मिनिटं, 7-7 मिनिटं. एक बैल झोपल्यावर तो बैल त्यांचा 5-5 वेळा निघायचा. आपल्या यात्रेला एकदा सुद्धा त्यांचा बैल निघाला नाही. 2 मिनिटात त्यांनी गाडा झोपला. त्यांनी आदर्श घेण्यासारखा आहे त्यांचा सुद्धा आपण, की ती ज्या बैलांना त्यांना 10-10 मिनिटं झोपायला लागायचे, एक बैल कमीत कमी 5 वेळा निघायचा झोपताना, तो एकदा सुद्धा नाही निघला आणि 2 मिनिटात त्यांनी गाडा झोपला. त्यांचं सुद्धा स्वागत केलं आम्ही, की तुम्ही 10-10 मिनिटं लावायचे आणि तुमचं 2 मिनिटात झाला. आज आपण ते टायमरची सिस्टम आणली आमच्या बैलगाडामध्ये, घाटामध्ये 4 बैलाच्या ह्याच्यात. तर आमच्याकडे 200 गाडा दररोज पळतोय, प्लस फायनल सुद्धा होती. मग एवढा मोठा आपण नियम तिथं केला होता आणि तो रुजू झाला. अख्ख्या आमच्या या ज्या जिल्ह्यात आहे ना, पुणे जिल्हा, नगर जिल्ह्यात 7-8 तालुक्यामध्ये आमच्याकडे ही 4 बैलांची शर्यत चालती. प्रत्येक घाटात टायमरचं सिस्टम आहे आता. घाट फक्त पुणे जिल्हा पुरता मर्यादित आहे? हो, नगर जिल्हा आणि पुणे जिल्हा. बाहेर कुठं अजून? बाहेर नाही, घाटाची सिस्टीम बाहेर नाही. एवढे 7-8 तालुका, खेड, आंबेगाव, जुन्नर, हवेली, खाली शिरूर, श्रीगोंदा, ह्या 2-3 तालुक्या, पारनेरमध्ये, हे 7-8 तालुक्यामध्ये. दादा, ह्या घाटातल्या बैलांना 3 फेऱ्याचं मैदान त्या ठिकाणी काय नेमकं काय कारण खेळू नाही शकत? आमच्याकडे खेळू शकतात, पण जे त्या बैलांची कॅपॅसिटी, जो स्टॅमिना आहे, तेवढा आमच्या बैलांमध्ये नाहीये. कारण आमच्या बैलांना पहिल्यापासून सिस्टीम सवय आहे 400 फुटच पळायची आणि तिकडे 1000 फुटाचा पल्ला असतो. आमच्या इकडला एखादा जास्त गरम बैल, पॉवरचा बैल, याडा बैल आणि आंडू बैल, तोच बैल तुमच्या त्या 4 फेऱ्यामध्ये टिकतो, तिकडल्या 3 फेऱ्यामध्ये. आता रिसेंटली आपण बघितलं 2-3 मैदानात निलेश दादांचा जलवा, तो ओरिजिनल पहिला छकडाचा आहे ना, छकडाचा, तो आमच्याकडे पण पळतो. पण आमच्याकडे 400 फूट आहे ना, तुमच्याकडे 1000 फूट आहे. 1000 फूट. मग तो आमच्याकडे पण 1 नंबरच करतो ना. पण त्याला पहिल्यापासून सवय पळायची 1000 फूट पल्ल्याची पळायची सवय ना, 1000 फुटाच्या, त्यामुळे तो तिकडे टिकतोच ना. आता एक जाता जाता शेवटचा प्रश्न, प्रसिद्ध गाडा मालक आहे तुम्ही आणि बऱ्याचशा चर्चा उठता की तुमच्या भागात इंजेक्शनवर बैल पळवलं जातात. नाही, इंजेक्शनवर तुम्ही जर म्हणत असेल तर मला सांगा ना, आता आमची इथं चाकणचा बाजार भरतो, मग तिथून सुद्धा मी एक बैल घेऊन येऊ शकतो, इंजेक्शनवर पळू शकतो ना. याच्यावरती तो का नाही पळत? कारण नाही, हे काय झालं, चर्चा होत्या लोकांच्या, चर्चा भरपूर आहे लोकांच्या. लोकांनी काय सांगा, आता समजा आपण आजारी पडलो, आपण एखाद्या पेन किलरचं इंजेक्शन घेतो, गोळी खातोच ना. मग ती समजा जर ते इंजेक्शन बैलाला मारताना पाहिलं, तुम्ही बघितलं का ते कोणतं आहे, तुम्ही पहिले खात्री करा ना, मग तुम्ही त्याच्यावर चर्चा करा ना. मग एखाद्याची बदनामी करून उपयोग नाही ना. बरं, पेन किलरचं जर इंजेक्शन मारलं माहिती काय कशासाठी पेन किलर, ते आपण सुद्धा घेतोच ना. पेन किलर घेतात सर. मग हॉस्पिटलला गेलं तुम्हाला काय करतात, पहिलं वेदना ज्या वेळेस तुम्हाला लागलं तर वेदना होती, तुम्हाला कोणतं इंजेक्शन देतात? मुळात ते इंजेक्शन बघायला पाहिजे आहे कशाचं. हा आहे, पहिले तुम्ही खात्री करा आणि मग त्याच्यावर तुम्ही. बरं, आता आमच्या चरवलीमध्ये यात्रा झाली आता हवेली तालुक्यात, त्यांनी सुद्धा असं केलं होतं. त्या पिरियडला त्यांनी सांगितलं की कोण इंजेक्शन वगैरे जर मारत असेल तर आम्ही त्यांची डेम्पिंग टेस्ट करणार. डोपिंग टेस्ट केल्यानंतर त्यांनी चेक केलं, त्याच्यात कुठं काय आढळलं नाही ना. मग तिथं लगेच कळलं असतं ना की कोण काय करते. बरोबर, तसं काय असतं तर मग आढळलंच असतं ना, पण काय आढळलंच नाही ना. हे लोकांचा गैरसमज झाला. बरं, मला सांगा, आज मी तो हिरा बैल 16 लाख रुपयाला घेतलाय, सरपंच 11.5 लाख रुपयाला घेतलाय, मग मला ह्या बाकीच्या बैलांना नाही हे करता येत का? बरोबर. मग पैसे, जो बैल पळतो त्याला पैसे देतात ना, पळतो म्हणूनच देतात ना. बरं, आज मी तो 3 वर्षाला घेतलाय, हिरा 10 वर्षाला घेतलाय, मग आज ते माझ्याकडे पळतोय ना, 10 वर्षाला बैल पळतोय. इंजेक्शनवर जर बैल पडला असता तर तुमचा बैल किती दिवस पडला असता? त्याला कालावधी राहतो कोणता पण. मला सांगा ना, आता समजा खेळाडूंमध्ये सुद्धा पहा तुम्ही, क्रिकेटमध्ये बघा, प्रत्येक नवीन प्लेअर फॉर्मला आलेत ना, कसे जीव आले, त्यांचा सराव आहे, प्रॅक्टिस आहे ना, त्याची जीव. मग आता आपण जेवढी वास्त्र घेतली, यांना सराव देऊन प्रॅक्टिस देऊनच आज तयार झाले ना ते. आज 2-2 वर्षाली वास्त्र आपल्या गोठ्यामध्ये. तुम्ही आता इतक्या दिवसापासून खेळात आहे, तुमचा बैल सोडून दुसरा कुठला बैल तुमच्या आवडीचा आहे खेळात? माझा फक्त एकच बैल आवडीचा आहे, आंबेगाव तालुक्यामध्ये पिंगळे जाकीट यांचा पाखऱ्या बैल. माझ्या लाईफमध्ये मी पहिल्यापासून तो बैल बघतोय. जसं मला मी गाड्यात आलो त्याच्या आधीपासून मी तो बैल बघतोय. त्या बैलाला तोडच नाही आजपर्यंत. आज म्हातारा झाला तरी तो बैल 1 नंबरलाच पळतोय, कांड्यावर सुद्धा अजूनही पळतो. अजूनही पळतोय. बरं, वेगळं पण काय त्यात? वेगळं पण माहिती, त्या बैलाची शरीरयष्टी, त्या बैलाचं देखणं पण, त्या बैलाची जात,
तसा बैलच नाही आज मार्केटमध्ये. मी आज 10 वर्ष आलं बघतोय, तसा बैल पण भेटत नाही त्या जातीचा. बैलाची वशिंडापासून लांबी, फरक बैलामध्ये फरकच नाही. एकट्या त्या बैलाची एवढी धमक होती की एकटा सुद्धा गाडा करीत होता आणि एकटाच बारी ओढून लावित होता. एवढा खतरनाक बैल येतो अजून सुद्धा तेवढाच आहे. त्याला एवढा म्हातारा वय झालंय, मला वाटतं आपल्या बैलाच्या आधीपासून बैल तो कमीत कमी 20 वर्ष पुढे बैलाची वय झालं असेल, पण अजून तो 1 नंबर कांड्यावर पळतोय आणि आपल्या वारीत सुद्धा कितीतरी वेळा पळालेला येतो. आणि आपल्या सरपंच बरोबर सुद्धा त्याचे कमीत कमी 5-6 गाठ झालेले 1 नंबर मध्ये केलेले आपण. म्हणजे आपल्या सरपंचपेक्षा कमीत कमी 5-6 वर्षांनी मोठा बैल असेल. मोठा पट्टी कोण आहे आज पण अजून सुद्धा पळतोय तो बैल. त्या बैलाची जातच वेगळी आहे. आज तो बैल 20 वर्ष आला पळतोय. तो काय बैल इंजेक्शनवर पळतोय. ही जे इंजेक्शन म्हणतात ना, हे चुकीचं आहे सगळं. हा भ्रमनिरास करता हा म्हणजे चुकीच्या कमेंट करणाऱ्या लोकांचा विषय. 100% जो गाड्यात येतो, जो स्वतः बैल सांभाळतो ना, तो असं म्हणूच शकत नाही. जो कोणी गाडा बैल जनावर वगैरे सांभाळत नाही ना, त्यांना काय शेवट त्यांची तोंड आहे ती बोलणारच ना. त्यांना म्हणा तुम्ही अशी 2 बैल घ्या किंवा गाई घ्या, अशी 2 चित्रप पाळा आणि मग तुम्ही बोला ना. नक्कीच त्यांची परिस्थिती बघा, सांभाळायला किती त्रास आहे काय आहे, त्यानुसार तुम्ही सांभाळा आणि मग पुढच्याला नाव ठेवा. नक्कीच. दादा कुठलं मैदान आयोजित करणार तुम्ही आता? मी आता आपली 1 महिन्याने आपली 4 बैलांची शर्यत आहे. त्याच्यात स्कॉर्पिओ आणि बाकीची भरपूर बक्षीस आहे, ते आपण घेणार आहे. आणि ओपनचं मैदान आपण JCB ठेवणार आहे. ते कधी करणार? कारण आपण ते नोव्हेंबर महिन्यामध्ये करणार आहे. आमचे दैवत आहे पैलवान श्री मयदादा किसनराव लांडगे, हिंदुत्ववादी आमदार, त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ठेवणार आहे. आणि ओपन मैदान एक ठेवणार आहे आणि एक ओपन आणि एक आदत बैल ठेवणार आहे दुसऱ्या दिवशी. तर आपण 1 नंबरला JCB ठेवणार आहे आणि 2 नंबर 3 नंबरची बक्षिसानंतर आपण ते डिक्लेअर करणार आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये. आता ही सगळ्या महाराष्ट्रातील गाडा मालकांसाठी म्हणजे एक उत्सुकतेचा विषय येतो आणि तुम्ही बऱ्याच दिवसाची अनाऊन्समेंट केलेली ती अजूनही चर्चा होती की कधी आयोजित होणार. आमच्या दादांचा वाढदिवस नोव्हेंबर महिन्यामध्ये. दादांविषयी काय सांगाल 2 शब्द? आमचं मग दादांचं काय सांगणार, दादा काय आमचे दैवत आहे, त्यांच्याबद्दल काहीच बोलू शकत. आता एवढी माझी उंची नाही की मी त्यांच्याबद्दल काय बोलू शकतो. रिसेंटली बघितलं आपण, आता त्याची महाराष्ट्रभरच नाही भारतभर चर्चा झाली. त्यांनी जे आपलं जे दैवत आहे छत्रपती संभाजी महाराजांचं त्या ठिकाणी स्मारक उभं केलं आणि भव्य दिव्य उभं केलं, जे भविष्यात मला नाही वाटत कोणी इतकं मोठं करेल. मग मी तुम्हाला एकच सांगतोय की आमच्या दादांचं काय मला एकच सांगणं आहे, काही पण कोणता पण कार्यक्रम असो, कोणतं पण काही असो, समाजासाठी करायचं आणि जे करायचं ते समाजाला आदर्श घडवला पाहिजे. असंच कार्यक्रम कोणता पण करायचं. नक्कीच. जाता जाता एकच सांगा की हे सगळं जे आतापर्यंत करता तुम्ही या घाटावरती बैलगाड्यासाठी, याचं श्रेय कोणाला द्याल? याचं सर्व श्रेय आमच्या दादांनी शर्यत चालू केली. दादांचं अपार कष्ट आहे. इथनं पार आंदोलनापासून तर मुंबईला असो किंवा अधिवेशन असो किंवा मंत्रालय असो की तर विधान भवन असो, विधान भवनापर्यंत आमच्या दादांनी बैल नेलेली आंदोलन. तर तिथून तर पार दिल्लीपर्यंत असो, दिल्लीचं तख्त सुद्धा दादांनी हलवलेलं आहे. पार सुप्रीम कोर्टातले वकील असेल, काय असेल, सिनियर कन्सल असेल, ते सुद्धा दादांनी हलवलेलं आहे. म्हणजे दादांचं श्रेय 100% दादांचं श्रेय बैलगाडा शर्यत चालू करायचं. बंदीच्या काळात काय परिस्थिती होती इकडे? बंदीच्या काळात परिस्थिती बैल कोणा बघायला सुद्धा नव्हता. मी जर चाकणमध्ये जर आमचे 1-2 जर गाड्या मालक सोडले ना, यांचे 1-2 बैल होती प्रत्येक. मी असं गावात कोणते बैलच राहिले नव्हते. जे जुना गाडा मालक आहे त्यांच्याकडे 1-2 गाडा बैल राहिली होती. नाही तर बैल हा नामोनिशान मिटला असता. या जर 2-4 वर्षात गाड्या चालू असताना ना, बारीक लहान मुलांना आहे ना चित्रामध्ये दाखवायला लागला असतं की आपल्याला हा बैल होता, संपुष्टात आला असता. गोवंश हा 100% संपुष्टात आला असता. नक्कीच. दादा एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे तुम्ही आणि भेटून चांगलं वाटलं. मुलाखत खरंच गरजेची मित्रांनो. तर आभारी दादा. धन्यवाद.